अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतात, जेव्हा संकट येतात, तेव्हा नेहमी हाच प्रश्न पडतो की याच्यातून मार्ग कसा काढायचा. म्हणजेच काय, तुमच्या आयुष्यात आता समजा तुमची कुठली तरी सेवा चालू आहे आणि ती सेवा चालू असताना तुमच्या आयुष्यात प्रचंड अडचणी वाढलेल्या आहेत. म्हणजे सेवा सुरू करण्याच्या आधी अडचणी होत्या, पण सेवा सुरू केल्यानंतर त्या अडचणी तुमच्या प्रचंड वाढल्या. असं का होतं? तर त्या संदर्भातलीच माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कुठली पण सेवा करत असतो महाराजांची. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा 5 ऋण घेऊन येतो. आता काही लोक म्हणतात आई मागचा जन्म आपल्याला माहिती नाहीये, याच्या नंतर काय होणार आहे हे पण आपल्याला माहिती नाही. त्यांनी आवर्जून गरुड पुराण ऐकावं आणि संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करावं. त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा भरपूर काही घेऊन येतो. आपण लग्न झाल्यावर पण आपण आपल्या सासरी भरपूर काही घेऊन जातो. त्याच पद्धतीने आपला लग्न झालं आहे किंवा लग्न झालं आहे, आपल्या अडचणी पण तेवढ्या वाढलेल्या आहेत. पण हो, महाराजांच्या सेवेत आल्यामुळे ना ताई आमच्या खूप अडचणी वाढल्या. कमी तर अजिबात काही झालं नाही, पण अडचणी वाढल्या. का असं होत असेल? आणि जेव्हा स्वामी सेवा करत असताना अडचणी वाढत असेल तर आपण काय केलं पाहिजे ना, त्या संदर्भातली सविस्तर माहिती बघूया आपण. सगळ्यात आधी तर सेवा करत असताना अडचणी वाढतातच, कारण आपले जे काही दोष आहे, जे काही ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे, ज्या काही दोषांना घेऊन आपण जन्मास आलो आहोत. बऱ्याच वेळा असं होतं की एखादीला एवढी फायनान्शियल अडचण येते, खूप अडचण येते. आता अगदी जवळच एक अनुभव सांगते की आता ह्या नाशिकमध्ये बरेच काही कामं चालू आहे, रोडची कामं चालू आहे. अगदी जवळची दिदी आहे. तर ती कॉलेजला चालली होती, म्हणजे ती लेक्चरर होती. तर कॉलेजला ती चालली होती आणि पूर्ण तिचं म्हणजे एका गाडीने तिला धडक दिली. आणि त्या खड्ड्यांमुळे असे प्रकार बरेच घडत असतात. तर त्या गाडीने धडक दिली, त्याच्यामुळे तिचा बराचसा चेहरा खराब झाला आहे. हातापायाला लागला आहे, बराचसा चेहरा तिचा खराब झाला. मग ती अर्धा थोडीशी प्लास्टर सर्जरी वगैरे तिला करायला लागली. आणि त्या पिरियडमध्ये आईचं गुरुचरित्र पारायण संपलंच होतं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही घटना घडली. तर रागवलेल्या मुलीने आईला विचारलं, एवढं महाराजांचं करत होती, काय झालं माझं बघ. तेव्हा त्या मावशीने तिला हेच उत्तर दिलं, बाई तू थोडक्यात निभवली ग म्हणे. म्हणजे मला एक सांगायचं आहे, जेव्हा आपण जेव्हा सेवा करत असतो ना, तेव्हा आपल्या अडचणी वाढत राहतात, आपले संकट वाढत राहतात. पण त्या संकटातून कोण तारतात? तर आपली सेवाच आपल्याला तारत असते. नेहमी आपण हा विचार करतो, एवढं केलं मी, मग काय भेटलं मला. पण आपल्या मनाला तेच सांगा की बाबा याच्यापेक्षाही काहीतरी वाईट विक्षिप्त घडणार होतं, पण त्या सेवेमुळे तारलं. तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण, जप, ध्यान, पारायण करत असता तेव्हा अडचणी का वाढत असता? तर तुमचे हे दोष आहे. तुमच्या ह्या ज्या काही अडचणी आहे, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, जे तुमच्या शरीरामध्ये ठाम मांडून बसलेले आहे, ते तुमचं काहीतरी चांगलं करत आहे. कारण जेव्हा आपण अध्यात्मात येतो, जेव्हा एखादं पारायण, ग्रंथाचं पारायण, नामस्मरण करत असतो, तेव्हा सगळ्या प्रकारच्या ज्या काही निगेटिव्हिटी आहे, जो काही निगेटिव्ह थॉट आहे आपल्या, तो हळूहळू कमी होत जातो, तो हळूहळू बाहेर पडत असतो. आणि त्याच्याचमुळे आपलं एक असतं धोरण की मी जर माझ्या लाईफमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी करत आहे किंवा मला कुठलं तरी व्यसन आहे, ते व्यसन मला बंद करायचं आहे, तर माझं शरीर मला त्रास देणार, कारण माझ्या शरीराला त्या गोष्टींची सवय झालेली असते. हे तसंच आहे मैत्रिणींनो, की तुम्ही जेव्हा स्वामी सेवा करत असता तेव्हा अडचणी वाढतात, कारण तुमचं शरीर, जी निगेटिव्हिटी आहे तिला तुमचं शरीर सोडायचं नाही आहे. जे काही तुमचा थोडासा भोग आहे, प्रारब्ध आहे, त्याला काही तुम्हाला सोडायचं नाही आहे. आणि जोपर्यंत आपलं शरीर, आपला आत्मा, आपले भोग कमी होत नाही, तोपर्यंत आपल्याला सेवेची अनुभूती येते नाही. बऱ्याच लोकांचं असं होतं की आता 7 गुरुचरित्र पारायण सांगितले आहे किंवा विश्वकर्माचार्याचं पठण करायला सांगितलं. एक पारायण झालं की लगेच घरबुक होतं. काही लोकांचं असं आहे की 7 पारायण झाले, विश्वकर्माचार्याची सगळी सेवा झाली, तरी पण अनुभव नाही आले. मला तेच तुम्हाला सांगायचं आहे, जर आपल्या अडचणी, फायनान्शियल अडचणी एवढ्या आहेत, तर आपल्याला एवढी ढिगभर सेवा करायची असते, तेव्हा त्या अडचणी कमी होतात. आता तुम्ही म्हणाल इतक्यासाठी इतकी सेवा का करायची? कारण आपले जे काही वाईट गुण आहे, जे काही ऋण आहे,
त्याच्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. जेव्हा आपल्या अडचणी कमी होणार आहे तेव्हाच आपल्याला सेवेचा, अध्यात्माचा मार्ग मोकळा होतो, मनातल्या इच्छा पूर्ण होतात. पण हो, अशा अखंड महिला आहे ज्यांना अडचणी आहे, पण तरी पण ताई सेवा करून लय भारी वाटलं. तरी पण ताई हे पारायण करून, कुंकुमार्चन करून, ही सेवा करून ना छान वाटलं ताई. माझ्या अडचणी कमी नाही झाल्या आहे, माझ्या अडचणी वाढल्या, पण सेवा करून मला छान वाटणं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्या त्या अडचणी कमी होत नाही तोपर्यंत महाराज कधीच कोणाला काही देत नाही. वेळ आल्याशिवाय, योग्य वेळ आल्याशिवाय कुठलाही परमेश्वर तुम्हाला काहीही देत नाही. तुम्ही कितीही पारायण करा, कितीही डोकं आपटा, तरी पण योग्य वेळ आल्याशिवाय मिळत नाही. पण हो, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ब्रह्मांड नायक प्रत्येकाला भरभरून देतातच, यात काही शंका नाही. महाराज कधीच कोणाचं ठेवत नाही. पण हो, काही काही महिलांचं असं आहे की ताई 108 पारायण केले अजून अनुभव नाही आला, ताई 11 गुरुवार केले अजून अनुभव नाही आला. मला एक सांगा, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं वेगळं आहे. एखाद्या स्त्रीला एक पारायण केल्यावर अनुभव आला, एखादीला 40 पारायण केल्यावर आला, एखादीला 108 पारायण केल्यावर आला, आणि एखादीला 108 पारायण करून सुद्धा नाही आला अनुभव. पण हो, तिचं जे सेवेचं बँक बॅलन्स आहे त्याच्यामुळे तिचं जो काही कर्म होता, तुमच्यापासून माझ्यापर्यंत वैयक्तिक सांगते, आपला कर्म, वाईट कर्म तो हळूहळू संपतो. तो संपल्याशिवाय मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही. बघा, खूप संकटात आहे, खूप आत्ता जस्ट पारायण केलं, बाहेर पडली, संकटात आहे, खूप कुठल्या तरी अडचणींनी मला एकदम धरून ठेवलं आहे. पण हो, जेव्हा स्वामींचं दर्शन होतं, मग ते फोटोच्या म्हणजे स्वरूपात आहे, गाडीच्या स्वरूपात आहे, एखाद्याची रिंगटोन आहे, एखाद्या अचानक वॉलपेपर दिसली, किती तो आनंद होतो, किती बरं वाटतं आपल्या मनाला की हा रे महाराज तुम्ही दिसलात मला, किती तो परम आनंद असतो. कारण आपल्याला योग्य वेळ आल्याशिवाय परमेश्वराने कधीच कोणाला काही दिलेलं नाही आहे. पण हो, तुमची सेवा आस्था खूप महत्त्वाची आहे आणि तुमचं सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आजकाल लोकांचे म्हणजे देवाचे पण ट्रेंड आले आहे, बापरे, म्हणजे खूप असं विशेष वाटतं मला की इकडे गेल्यावर नवस पूर्ण होतो, तिकडे गेल्यावर इच्छा पूर्ण होते, इकडे गेल्यावर उद्योगधंद्यात प्रगती होते. मला असं वाटतं देव पण एकच असावा, सगळ्यांचं स्वरूप एकच आहे. पण मला माहिती आहे ना की आता समजा आपण आपल्या कुळदेव कुळदेवींची सेवा करत असतो, भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करत असतो, गणपती बाप्पाची सेवा करत असतो, सगळ्यांचं मूळ एकच आहे. पण एखाद्याने सांगितलं की हा ट्रेंड आलाय, ह्या राज्यात जाऊन तुम्ही देवाची उपासना करा व तुम्ही कर्जमुक्ती व्हाल, का आपल्याला आपल्या स्वामींवर विश्वास नाही आहे? मला एक सांगायचं आहे, परमेश्वराने खूप काही द्यावं, मी असं नाही म्हणत की त्यांच्या सेवेत अनुभव नाही आहे ना, पण आपलं एक आहे ना आपले महाराज, त्यांच्यावरच, त्यांच्या सेवेतच रममाण असावं, त्यांच्या सेवेतच आपण तल्लीन व्हावं. योग्य वेळ आल्यावर आपल्याला मिळणार आहे. आणि मी खरं सांगते, जे नशिबात नाही आहे ते सुद्धा महाराज देण्याचं काम करतात. महाराजांचा ट्रेंड आला आहे, मी असं अजिबात नाही म्हणणार, ही भक्ती आहे, लोकांना अनुभव आलेले आहे. आपल्या वडिलांच्या 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 जन्माच्या आधीपासूनचे महाराज आहे, म्हणून त्यांचा कधी ट्रेंड वगैरे नाही आहे. ते ब्रह्मांड नायक आहे. एवढंच आहे की महाराजांची अनुभूती, प्रचार प्रसार खूप झाला आणि लोकांना अनुभव आलेले आहेत. आणि आधीचा काळी असं होतं की गुरु आपले शिष्य निवडायचे, आजकालचं असं आहे की शिष्य आपले गुरु निवडतात. आणि अर्थात स्वामी सेवा आहे, ज्यांच्या घरात स्वामी सेवा होते त्यांना अनुभव येतोच. म्हणून तर आज लोक एवढे स्वामी भक्त झाले आहेत, स्वामींवर प्रेम करणारे आहेत, करता करविता तेच आहे. आपण फक्त निमित्त मात्र असतो. कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची, काय करायची, सगळं महाराज ठरवतात. आपण कोणीही काही ठरवणारे नाही आहेत. फक्त मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तर स्वामी भक्ती करणं सोपं आहे, स्वामींच्या सेवेत येणं खूप सोपं आहे, जाणं तर त्याहून सोपं आहे, पण तिथे टिकणं, कारण इथे परीक्षा बघितली जाते. खरं तर देव कोणाचीच परीक्षा बघत नाही. आपले जे काही कर्म आहे, आपले जो काही दोष आहे त्याच्यानुसार आपल्याला अनुभव मिळत असतो. पण एकच आहे, तुमचं सातत्य असणं महत्त्वाचं आहे की परमेश्वरा तू माझ्या सोबत आहे, हे महत्त्वाचं आहे. बाकी मला दुसरं काहीच नको, हे सातत्य तुमचं असणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ह्या सातत्याने तुम्ही सेवा करताना, तेव्हा अडचणी जरी वाढल्या ना तरी पण आपल्याला दुःख होत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की महाराज आपल्या सोबत आहे आणि त्यांचं सोबत असणं म्हणजे जग जिंकण्यासारखं आहे. आपण नेहमी म्हणत असतो की महाराज मला भरपूर द्या, मला हे द्या, ते द्या, असं द्या, पण खरं तर काहीही न मागता सेवा करणं ही प्रत्येकावर वेळ येतेच की महाराज काय मागावं तुमच्याकडे, कारण तुम्ही मला भरभरू दिले आहे.
हां, एवढंच आहे, सुरुवातीला थोडीफार परीक्षा महाराज बघत असतात आणि त्यांना हौस नाही आहे. आपले जे काही कुकर्म आहे, आपले वाईट कर्म आहेत, त्याच्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं. पण होय, सातत्य ठेवलं तर सगळे कर्म, सगळा दोष आपल्याला याच्यातून बाहेर काढतो आणि महाराजांच्या चरणी आपल्याला तल्लीन करतो. त्यांच्या नामस्मरणात आपल्याला तो तल्लीन करत असतो. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.